मी तुम्हाला यातलं काहीही सांगणार नव्हते, पण तरीही सांगते। पण त्याआधी मला एक प्रॉमिस कर की यापुढे आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही। कधीही खोटं बोलणार नाही, कारण खोटेपणामुळे काय घुसमट होते ना ती मला माहितीये। तुझ्या बाबांचे आणि शारदा ढोंबरेचे अनैतिक संबंध होते। मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप त्रास झाला। पुरुषोत्तम म्हणाले आपण तिचा काटा काढूया, आणि त्यासाठी त्यांनी निवृत्ती डुमरेला वापरलं। काटा काढणार म्हणजे काय करणार होता? तो काहीच करणार नव्हता। करून सवरून आपले हात स्वच्छ हा प्लान होता त्याचा। म्हणून त्यांनी निवृत्ती डुमरेला बोलवलं आणि ह्या कामासाठी त्यांनी निवृत्ती डुमरेला वापरलं। निवृत्ती डुमरेनी शारदा ढोंबरेचा खून केला। मग बाबांना हे सगळं कळलं तेव्हा त्यांना खूप राग आला, आणि मग आता आपल्यावर कुठलाही आळ येऊ नये म्हणून पुरुषोत्तमनी निवृत्ती डुमरेचा खून केला। सगळे पुरावे नष्ट करून तू जेलमध्ये गेला। ह्यामध्ये तुझ्या बाबांचा कुठेच हात नव्हता रे। या सगळ्याचा त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला। मी डॉक्टरला बोलवलं, खूप प्रयत्न केले मी, पण नाही वाचवू शकले तुमच्या बाबांना। सगळं खूप भयानक होतं वेदांत। मला माझ्या मुलाला कधीही कळू द्यायचं नव्हतं की त्यांच्या बाबांचं अनैतिक संबंध आहेत म्हणून, आणि म्हणूनच मी कायम त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करत आले। कायम त्यांची डेथ एनिव्हर्सरी सेलिब्रेट केली की फक्त तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम राहावं म्हणून। कायम आदर केला रे मी त्यांचा, कायम त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले। तेव्हाही होते आणि आता पण। त्यांनी कधीच प्रेम केलं नाही रे माझ्यावर। प्रेम तर सोड, कधी आदरही दिला नाही। राजकारणात गेल्यावर माणूस कसा बदलतो ना हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय, आणि म्हणूनच मला तुला राजकारणात पाठवायचं नव्हतं, आणि म्हणून मीही कधी राजकारणात गेले नाही। पुरुषोत्तमशी काही संबंध नाहीये रे माझा। हा, पण ते जेलमध्ये गेले म्हणून सिंपथी आहे मला त्यांच्यासाठी, आणि म्हणून मी त्यांना पैसे देते आणि आजही देईन। पण त्या व्यतिरिक्त माझा काही संबंध नाहीये त्या माणसाशी। किती सोचलेस तू? आई, मी समजू शकतो, आपलाच माणूस, आपलाच जोडीदार जेव्हा आपल्याशी असं दुसरेपणाने वागतो ना, त्याचं काय दुःख असतं हे मी समजू शकतो। आणि आई, मला कळतंय की तू हे सगळं मला का नाही सांगितलंस, कारण तुला तर सवयच नाही ना स्वतःची दुःख, स्वतःच्या वेदना सांगायची। आयुष्यभर एकटी जळत राहिलीस। लोकांना फक्त तुझा ताठा दिसला, पण तो ताठा तुझं हे दुःख झाकण्याचं कवच होता हे कळतंय मला। आई, तुला एक प्रॉमिस करतो,
मी ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही आणि मी आता आपल्यात अंतर येऊ देणार नाही आणि यापुढे तुला दुःख होईल असं मी काहीच करणार नाही. आणि आई, तुझे शेवटचे अश्रू आहेत हा माझा शब्द आहे. हाय. हाय. सगळं ठीक आहे ना? हो. का ठीक नसेल? नाही, तू असं अचानक बोलावलंस म्हणून. एक काम होतं. काय? काय? घे ना तुझ्यासाठी. पण काय? अरे बा, तू उघडू? अमूल्य, तू जे मला त्या दिवशी पैसे दिले होतेस ना, ते परत करतोय मी. काय रे, काय झालं? आता पुन्हा पैसे उभे करावे लागणार. भाऊबीजेला आद्याने 10 लाख रुपये दिलेत. त्याने इसाराची रक्कम तर भरता येईल, पण आणखी पैसे लागणार. पूल बांधायला 30 लाख तरी लागतील आणि सुरुवातीला ते पैसे आपल्यालाच टाकावे लागणार. काय अमूल्य, काय करू मी? काही कळत नाहीये. मी देऊ शकते. नाही, नको. मी सार्थककडे मागतो. माझ्याकडून का नकोय? असू देत अमूल्य, नको. खरंच म्हणजे माझी ना फार सेव्हिंग नाहीये, पण तरी 5 लाख पर्यंत आहे. तू वापर ना ते. वेदांत, अमूल्य, तू प्लीज चिडू नकोस माझ्यावर. म्हणजे हे मी तुझा अपमान करायला किंवा तुला हर्ट करायला करत नाहीये. वेदांत, हे पैसे लागणार होते. झालं ते सेटल. मी विसरले होते, मी श्रीमंत वेदांत वानखेडेशी बोलते. अमूल्य, तुझ्या इतका श्रीमंत नाहीये मी. खरंच नाही. माझ्या एक ऍक्च्युली इतका गरीब आहे ना की माझ्याकडे फक्त वारेमाप पैसा आहे. म्हणजे तुझ्या या मदतीची परतफेड करायला ना मी वेगळा मार्ग शोधत होतो, पण नाही ग. तितका श्रीमंत नाहीये मी. वेदांत, अमूल्य, माझ्याकडे घर नव्हतं, माणसं नव्हती, काम नव्हतं, ध्येय नव्हतं, ताकदही नव्हती. जगणं सोपं होईल असं काहीच नव्हतं. फक्त तू होतीस, तिच्यामुळे मला जगावं असं वाटत होतं. तू माझी खूप मदत केलीस अमूल्य. ऍक्च्युली तू जगवलंयस, मला जिवंत ठेवलंयस. म्हणजे तू माझे मूड स्विंग सहन केले, माझ्या घराला घर पण दिलंस आणि आयुष्याला अर्थ दिलास. तुझ्याकडे होतं नव्हतं तितकं सगळं द्यायला तयार झाली होतीस तू, आणि त्याची किंमत पैशांपेक्षा खूप कमी आहे अमूल्य. अमूल्य, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की तू मला जगवण्यासाठी काय किंमत दिलीस ना, त्याची जाणीव आहे मला.
प्रेमाची किंमत करता येत नसते वेदांत. प्रेमाची किंमत करता येत नाही, पण ठेवता येते अमूल्य. आणि मी तुला शब्द देतो, मी आयुष्यभर या प्रेमाची किंमत ठेवेन. काय बरं वाटतंय का? छान सेवा चालली आहे. बाई काय तुम्ही एवढे निवांत बसलाय, काम आहेत एवढी? सुमन, होईल होईल सगळं होईल, बसा. तुम्ही काय आज एकदम 15 वर्ष मागे गेलात वाटतं. आई अगं आता मी तेच बोलत होतो. रोज रात्री कसा प्रोग्राम असायचा ना, अण्णांचे पाय चेपून द्यायचा. हळू 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 आणि मग दोघी पेंगत पेंगत पायावरच झोपून जायच्या माझ्या. अण्णा पण मीच जास्त वेळ चेपायचे, मी लवकर गुडूप व्हायची. काही टायमर लावायचीस का ग तू? तू गप्प बस. सगळ्यांना माहिती कोण जास्त वेळ पाय चेपत होतो. तू सांग आई काय बोलती? भांडताय का लहान मुलीसारखं? गप्पा बसा. अहो, पाय चेपताना या दोघी भांडल्या नाहीत तर आपल्याला करमेल का सांगा मला. अजिबात नाही. हे तुम्हाला आठवतंय, एकदा यांनी अमूल्याचे पाय चेपले होते म्हणून केवढी रडली होती आरती. दमली होती ना माझी छबडी. नाटकात बक्षीस मिळून आली होती ना म्हणून. ए आई, त्या नाटकाचे फोटोज असतील ना आपल्याकडे? हा चालेल, थांब मी घेऊन आले. नको नको, मला काय ते फोटो बघायचे नाही. का? अरे नाही बघायचेत मला फोटो. अण्णा तुम्ही ते नाटक बघायला सुद्धा गेला नव्हता आता? हो, कामं होती मला. कामं होती? हो. एरवी तर सगळी कामं बाजूला सारून येता ना, मग त्यावेळेस कसं काय नाही आलात? अरे बाबा, मला नव्हतं बघायचं ते नाटक, मी म्हटलं ना. त्या नाटकावर यांचा नक्की काय राग होता ना, मला तर कधी कळलंच नाही. मला माहितीये ना आई, अगं त्या नाटकात माझं लग्न होतं ना. मग खोटं खोटं का असे ना, मला लांब जाताना बघणं सहन नसतं झालंय. म्हणूनच नव्हतं आलात ना नाटकाला अण्णा? अहो, मग आता लेकीचं खरंच लग्न होणार आहे. उद्या साखरपुडा आहे, कसं होणार तुमचं? केलीये, मनाची तयारी केली आहे मी. हा नाही म्हणजे लग्नाचं जाऊ देत, पण किमान साखरपुड्याला तरी मी अजिबात रडणार नाही आता. हे बघ, माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. होतास कुठे तू? केव्हाची वाट बघते मी तुझी. अमूल्य, कोणी सांगितलं होतं वाट बघायला? तुला जायचं असेल जा, कशाला थांबलीस? तुझा फोन का बंद येतोय? बॅटरी ड्रेन झाली. अरे मग जाताना का नाही कळवलंस तू? कळवलं का नाहीस म्हणजे? मला काय स्वप्न पडणार होतं तू इथे येणार आहेस त्याचं? वेदांत, गेले 2 दिवस झाले मी इथे येते. मी तुझा स्वयंपाक करतेय, तुझा ब्रेकफास्ट करतेय, हे माहिती नाहीये का तुला? आणि काय रे, तुला एकदाही वाटलं नाही का की मी तुझी काळजी करत असेन? अमूल्य, मी हे गृहीत का धरू? मला नाही आवडत गृहीत धरायला. अरे पण 2 दिवसांपासून मी इथे येते, याचा अर्थ हाच होतो ना वेदांत की मी आज सुद्धा इथे येईन. आणि मला नसतं जमलं तसं मी तुला मेसेज केला असता. बेसिक एटिकेट्स आहेत माझ्या. डोक्यात जाऊ नकोस माझ्या. मी डोक्यात जाते. पुन्हा वेदांत,
तू तू इम्पॉसिबल आहेस. गप. मुले थांब. सोड माझी पर्स. गप. अमूल्या, मी तुझी फेशियलची, मॅनिक्युअरची आणि पेडिक्युअरची अपॉइंटमेंट बुक केली. पैसे वगैरे सगळे भरून झालेत, त्यामुळे तू वेळेवर जा आणि वेळेवर ये, नाहीतर आई परत चिडचिड करेल. एवढ्या हातापाया पडून अर्जंट बेसिसवरही आपण. ए तंद्री बहादर, कसला विचार करतेस? खूप घाई नाही का होते? हा म्हणजे घाई होते खरी. मी एक काम करते, अपॉइंटमेंट रिशेड्यूल होते का बघते. अगं नाही, मी त्याच्याबद्दल नाही बोलत. मग कशाबद्दल? एकूण सगळंच. म्हणजे बघ ना, कालपर्यंत कचा कचा भांडत होतो आम्ही आणि आज डायरेक्ट एंगेजमेंट. तू ना कधी काय बोलशील सांगता येत नाही. एवढं सोपं होतं का सगळं? तुम्ही काय आवडत नव्हतात एकमेकांना? अगं आवडत होतं ताई, आवडतो सुद्धा, पण अगदी एंगेजमेंट करणं एवढं आवडतो का? उगाच काहीतरी शंका नको काढू समजले. नाही ग ताई, उगाच नाही. हे बघ, हा जो नवीन बदललेला वेदांत ना, तो मला अगदी अगदी मनापासून आवडतो. पण ताई अगं, त्याच्यासोबत अजून मी पुरेसा वेळ सुद्धा नाही घालवला. आणि ताई अगं, वेदांत एकटा पडला होता, घर सोडून गेला होता, दुःखात होता, म्हणून कदाचित बरा वागला असेल तो माझ्याशी. पण आता तो त्याच्या घरी परत गेलाय ना, मग परत आधीसारखाच वागला तर? अगं तो तसा वागायला लागला तर तू थोडीच ऐकून घेणारच. अगं नाहीच घेणार मी ऐकून, पण कसं आहे ना, हे बघ, आत्ता आम्ही भांडलो तर आम्ही अबोला धरू शकतो. आम्ही हे ठरवू शकतो की एकमेकांची तोंडच नाही बघायची. मग कदाचित आम्हाला एकमेकांची आठवण येऊ शकते, आमचा राग शांत होऊ शकतो. पण लग्नानंतर तर आम्ही एकाच घरात राहू ना. मग स्कोप कुठे या सगळ्या गोष्टींना? आणि कसं आहे, लग्नानंतर आम्ही भांडलो तर त्याचा त्रास सगळ्यांना होणार, पण त्यात सगळेजण इन्व्हॉल्व्ह होणार, मग पुन्हा मला चिडचिड होणार. अगं तू खूप विचार करतेस. हो ताई, पण काय करू आता, येतायत माझ्या मनात विचार. एकच गोष्ट लक्षात ठेव, वेदांत खूप चांगला मुलगा आहे. ताई अगं, ते मी नाकारतच नाहीये, पण दोन चांगली माणसं एकत्र आली की त्यांचं पटतच, असं गरजेचं नाहीये ना. आणि अगं, हा सिनेमा थोडी आहे की त्या दोघांचं लग्न झालं, ते दोघं आनंदात राहिले आणि समाप्त. असं नसतं. हे बघ, कसं आहे ना, आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती आवडायला लागते ना, तेव्हा आपण बदलतो, स्वतःला ऍडजस्ट करतो, कारण ती व्यक्ती आपल्याला जगात सगळ्यात जास्त महत्वाची असते. हे मला कळतंय ग, पण मग त्याच व्यक्तीसोबत राहण्यासाठी तडजोड करायची? सगळेच करतात, पण ती किती करावी आणि कुठल्या बाबतीत करावी ना, ते पक्क असावं दोघांनाही. बरोबर आहे तुझं, मला भेटावं लागणार आहे त्याला. आणि काय करणार आहेस? अटी घालणार आहेस? हो अगं, म्हणजे हे सगळं क्लिअर करावं लागेल ना, आणि त्याला सुद्धा घालू दे ना अटी की बाबा ह्या गोष्टी नॉन निगोशिएबल. मग लग्नानंतर त्या गोष्टी बदले नका, पण त्या गोष्टींची लिस्ट बनवणं ह्यात काहीच चुकीचं नाहीये ना. आणि ताई, ह्यालाच तर आपण कम्युनिकेशन म्हणतो ना. ह्या दोघांचा फायदाच आहे. तुमचं ना काय करावं मला काहीच कळत नाही. मला कळतं, मला भेटावं लागेल वेदांत.